नमस्कार. आज आपण एक आंबा बागेतला हा जो वेगळा आंबा आहे ज्याला आपण केशर आंबा म्हणतो, पण केशरमधला वेगळा त्याला जम्बो केशर म्हणतात. तो काय असतो तो प्रत्यक्ष बागेमध्ये बघूया. आज आम्ही साळवे अण्णा आणि मी एका आमच्या इकडच्या खूप छान अशा जम्बो केशरच्या बागेला भेट द्यायला गेलो होतो. शिंदे म्हणून नरखेडला एक बागायतदार आहेत. अर्ध्या कोटी रुपयाला दिली बाग यावर्षी त्यांनी 1400 झाडाची. काय माल असेल बघा, तुम्ही बघाच की व्हिडिओमध्ये. आपल्या केशरमधला सगळ्यात लहान जो म्हणजे सगळ्यात मोठा जो आंबा असतो तो त्यांच्या बागेतला सगळ्यात लहान आंबा असतो. म्हणजे खूप जम्बो साईज आंब्याची असते, त्याच्यावरून त्याला ते नाव पडले गीर केशर किंवा गुजरातमधला केशर म्हणून हा जम्बो केशर बघितलं जातं. खूप छान बाग आहे, लोड आहे बाग. यावर्षी माल कमी आहे म्हणतो आंब्याला. या बागेत 60 टनाच्या आसपास माल आहे 1400 झाडाला. आणि खूप सुंदर बघा, तुम्ही बघताय फळं कशी दिसत आहेत. ते तुफान आणि सुंदर सुंदर नियोजन, सुंदर स्वच्छ निर्मळ बाग. ही साईज बघा आंब्याची काय आहे. आत्ता अजून तोडायला महिनाभर वेळ आहे किंवा 3 आठवडे तर नक्की आहे. पण आंबा क्वालिटीचं काय आंबा असतं. आपण जम्बो काय आहे, जम्बो केशर आपल्याला इथं फसवतात लोक. रोपं घेताना सुद्धा जम्बो आहे म्हणून देतात, पण आंबा किती मोठा आहे तो. आपले 4 आंबे घातल्यानंतर त्यांचा 1 आंबा होतो इथल्या केशरचा. चवीला पण तसाच स्वादिष्ट आहे, खूप छान आहे. फक्त फरक सांगतायत की हा एक्सपोर्टला वगैरे त्याचा जो किपिंग टाईम आहे, पिरियड, तो थोडा कमी असतो आपल्या जम्बोपेक्षा. त्यामुळं तो वेगळा. पण लोड आणि पैसे जर मिळवायचे असतील ना केशर आंबा बागेतनं, तर ह्याच्यापासून मिळवायचे. आजच्या तारखेला आज किती तारीख आहे? आज 3 एप्रिलला ह्या बागेची परिस्थिती बघा. असा सगळी पूर्ण बाग अशी लकडून गेली आहे. स्वच्छता बघा, बागेची उंची बघा, खाली कुठं टेकत नाही, काय नाही. फार छान नियोजन आहे. म्हणजे अगदी बुरग पेस्टिंग असू द्या किंवा स्वच्छता असू द्या बागेची, रोगराई, कीड नियंत्रण सगळं असं सगळा बाग असा तुफान माल आहे. तुम्हाला बाग बघायची असेल तर तुम्ही नक्की बघा. नरखेड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. जम्बो काय असतो फक्त ऐकतोय, चर्चा करतो, पण काय असतो बघितल्यावर त्या बागेतनं हलूच वाटत नाही. गेल्या वर्षी पण साधारण अर्ध्या कोटीला गेलेली बाग यावर्षी व्यापारी आला की तिथून तो हलतच नाही. म्हणजे त्याच्या तो बाहेरूनच जातो आणि त्याला तिथलं तो व्यवहार केल्याशिवाय जातच नाही. त्यामुळं सुंदर नियोजन. आपल्याकडे कुठं असतील अशा जम्बो केशरच्या बागा तर नक्की कमेंट करा. तुम्हाला जम्बो केशरविषयी काय माहिती आहे ती पण आपण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर आवडली. आजचा दिवस खूप छान गेला. ह्या बागेत नुसतं जाऊन आलं तरी एनर्जी येते आणि वाटतं की अरे वा, बाग अशी तर अशी असेल. बघा किती सुंदर बाग आहे. आंबा बाकी दिसायला छान, सगळं सारखं आहे आपल्या केशरसारखा, चव तशी सेम, फक्त साईज जम्बो. तुफान माल बघा, अशी साईज जम्बो. म्हणजे आत्ताच कवळा असतानाच हा माल असा 400 ग्रॅमच्या आसपास आहे. म्हणजे वर्षातून दुप्पट वाढणार आहे साधारण 700-800.